ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईचा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मुंबईत दाखल झाले आहेत। त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतल्या आझाद मैदानावर आपलं उपोषण सुरू केलंय। या एका दिवसाच्या उपोषणाची मुदत संध्याकाळी 6 वाजता संपली। त्यानंतर लगेचच जरांगेंच्या उपोषणाला आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे। पण ती परवानगी देताना आज दिवसभरात आंदोलनामध्ये झालेल्या नियमांच्या उल्लंघनावर मुंबई पोलिसांनी बोट ठेवलं। आज दिवसभर सत्ताधारी आमदार आणि खासदारांसह विरोधकांनीही जरांगे यांची भेट घेतली, पण राज्य सरकारने अधिकृतपणे राज्य सरकारकडून चर्चा करण्याकरता जरांगेंसोबत कुणीही तिकडे आलेलं नव्हतं। तर पोलिसांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिली आणि आंदोलकांकडून करण्यात आलेल्या नियमांच्या उल्लंघनावर बोट ठेवलंय। पाहूया पोलिसांनी सांगितल्यानुसार आंदोलकांनी काय काय नियम मोडले आहेत। जरांगे पाटलांच्या आंदोलनात नियमापेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहनं रस्त्यात उभी करत वाहतूक कोंडी करण्यात आली। काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहनं अडवत होते। तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होईल या परिस्थितीनुसार आंदोलकांकडून पावलं उचलली जातात। तर अनेक मराठा आंदोलकांनी मुंबईतल्या आंदोलनासाठी येताना महिनाभर पुरेल इतका शिधा आणलाय। पहिल्या दिवसाच्या आंदोलनानंतर ही मंडळी रस्त्यावरच आपलं जेवण शिजवतात।